यवनी अत्याचाराने कंटाळलेल्या जनतेच्या जीवनामध्ये क्षात्र तेज भास्कराने आजच्याच दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला आणि त्यांचं जीवन प्रकाशमय केलं। शिवचरित्र म्हणजे फक्त ढाल तलवारींचा खेळ किंवा घोडेस्वारी एवढंच नाही, तर शिवरायांची आज्ञापत्रे, त्यांचे न्यायनिवाडे, त्यांच्या सूचना, त्यांचे हुकूम हे बघता तत्कालीन राजांपेक्षा आपलं स्वराज्य किती श्रेष्ठ होतं आणि रयत किती आनंदी होते हे लक्षात येतं। कोरी हे कोळ्यांच्या पोट जातीचे नाव आहे, त्यामुळे कोरींचा गड तो कोरीगड, त्याला कोरीगड, कोराईगड, तसंच याचं पायथ्याचं गाव हे पेठ शहापूर असल्यामुळे त्याला शहागड असंही म्हटलं जातं। आंबोने गावातून येणारी वाट ही या दरवाजापर्यंत पोहोचते। हा थोडा चढाईला पेठ शहापूर पेक्षा थोडासा अवघड टप्पा आहे। कोरीगडाचं सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये अतिशय खुलून येतं। हा किल्ला सध्या प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य अशा तटबंदीमुळे। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज 19 फेब्रुवारी शिवजयंती। यवनी अत्याचाराने कंटाळलेल्या जनतेच्या जीवनामध्ये क्षात्र तेज भास्कराने आजच्याच दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला आणि त्यांचं जीवन प्रकाशमय केलं। शिवरायांच्या जीवनाची सुरुवात हीच गर्भावस्थेतील दगदगीतून झाली। शहाजीराजांच्या अस्थिरपणामुळे जिजाऊंना धड 1-2 महिने सलग कुठे राहताही येत नव्हतं। म्हटलं तर गर्भसंस्कार, म्हटलं तर दगदग, कारण यामुळे ते बाळ सशक्त होत होतं, त्याचा मेंदूही तल्लख बनत होता। शिवचरित्र हे न संपणारे अथांग सागरासारखे आणि विश्वव्यापक आहे। शिवचरित्र म्हणजे फक्त ढाल तलवारींचा खेळ किंवा घोडेस्वारी एवढंच नाही, तर शिवरायांची आज्ञापत्रे, त्यांचे न्यायनिवाडे, त्यांच्या सूचना, त्यांचे हुकूम हे बघता तत्कालीन राजांपेक्षा आपलं स्वराज्य किती श्रेष्ठ होतं आणि रयत किती आनंदी होते हे लक्षात येतं। शिवरायांच्या आयुष्यामध्ये सह्याद्री हा खूप मोठं वरदान ठरला। या सह्याद्रीच्या घाटवाटा, गड किल्ले, तसंच चालता चालता हातावर ज्वारी बाजरीची भाकरी घेऊन खाणारे, वरून घोटभर पाणी पिऊनच लढणारे असे मावळे शिवरायांना मिळाले आणि त्यांना शिवरायांसारखा नेता मिळाला। त्याच्यामुळे हे स्वराज्य विश्वामध्ये सगळ्यात उठून दिसेल, एक आश्चर्य बनेल असं बनलं। त्याच्या सह्याद्रीतल्या गडकोटांनी शिवरायांना बनवलं आणि शिवरायांनी इथे गडकोटांचं साम्राज्य उभं केलं। याच अशा एका किल्ल्यावरती कोरबारस मावळातील कोरीगड हा किल्ला पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया कोरीगड। मुळशी धरणाच्या पश्चिमेला एक मावळ आहे, त्याला कोरबारस मावळ म्हणतात। त्या कोरबारस मावळ मध्ये हा कोरीगड किल्ला येतो। कोरी हे कोळ्यांच्या पोट जातीचे नाव आहे, त्यामुळे कोरींचा गड तो कोरीगड, त्याला कोरीगड, कोराईगड, तसंच याचं पायथ्याचं गाव हे पेठ शहापूर असल्यामुळे त्याला शहागड असंही म्हटलं जातं। पायऱ्या चढताना उजव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे। तेथे छोटेसे मंदिर देखील बांधलेले आढळते, तर बाजूलाच 2 खांबावर तोललेली एक गुहा आहे।
साधारण 5 मिनिटांच्या चढाईनंतर डाव्या बाजूला आणखी एक गुहा आढळते, तर पुढे उजव्या बाजूला एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके देखील आढळते. आता आपण किल्ल्याच्या गणेश दरवाजापाशी येतो. या गोमुखी दरवाजाच्या संरक्षणासाठी 4 बुरुजांची योजना केलेली आहे. या मावळ प्रांतामध्ये कोरीगड आणि घनगड असे 2 किल्ले येतात. लोणावळा आणि पाली याच्या माथ्यावर सवाष्णी घाटाच्या इथे हा कोरीगड येतो. कोरीगडाचं सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये अतिशय खुलून येतं. हा किल्ला सध्या प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य अशा तटबंदीमुळे. परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की जेव्हा उन्हामध्ये गवत वगैरे सुकलेलं असतं त्यावेळेला किल्ले नक्की बघत चला, कारण त्याच्यामुळे जुन्या वाड्यांचे अवशेष आणि ते बुरुज वगैरे सगळं व्यवस्थित दिसतं. पावसाळ्यामुळे गवतामुळे आपल्याला बरेच रिस्ट्रिक्शन येतात किल्ला बघण्यासाठी. गणेश दरवाजाच्या पुढे वाट काटकोनात वळते. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा मात्र आज उद्ध्वस्त अवस्थेत आढळतो. गडावर प्रवेश करताच समोरच महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात 4 ओतीव तोफा ठेवलेल्या आहेत. कोराई देवीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला 2 बुरुजांच्या मध्ये या किल्ल्याचा आणखी एक दरवाजा दिसतो. याला आंबोने दरवाजा म्हणतात. आंबोने गावातून येणारी वाट ही या दरवाजापर्यंत पोहोचते. हा थोडा चढाईला
पेठ शहापूर पेक्षा थोडासा अवघड टप्पा आहे. आता आपण वळतो गडावरील प्रमुख आकर्षण असलेल्या लक्ष्मी तोफेकडे. एका चौथऱ्यावर उभारलेली ही तोफ गडाच्या संरक्षण व्यवस्थेची साक्ष देत आजही उभी आहे. गडावरील विष्णू मंदिर काळाच्या ओघात आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. शंख, चक्र, गदा, पद्मधारी अशी ही श्री विष्णूची मूर्ती आहे. गडावर सध्या संवर्धनाची कामे वेग धरत आहेत. अगदी ट्रॅक्टर सुद्धा गडावर आणलेला दिसतो. हे सगळं चित्र अतिशय सुखावणारं आहे. आपल्या पूर्वजांच्या रक्ताने पावन झालेल्या प्रत्येक गडाला गतवैभव प्राप्त करून देणं हीच या शिवजयंती दिनी शिवरायांना आदरांजली ठरेल. जय शिवराय.